मित्रांनो, मी संभाजी जाधव, डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत करूया. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 15 जानेवारीचं पाणी आहे मित्रांनो. तर उद्या 15 जुलै या ठिकाणी आहे. तर 6 महिन्याचा कालावधी या बागेला पूर्ण होत आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, खालपासून अतिशय सुंदररित्या माल या ठिकाणी तुम्ही दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगणं आहे, आपली बाग जर चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला दिसत असेल, डाग टिपका कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर नसेल बागेमध्ये, तर हार्वेस्टिंगसाठी घाई करू नका. का सांगतोय मित्रांनो, कारण जुलै शेवट किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मार्केट अजूनही जास्त होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आजही चांगले आहेत, आजही काही मार्केट कमी नाही. परंतु जर आपली बागेला वेळ असेल किंवा आपल्या बागेमध्ये काही प्रॉब्लेम नसेल, डाग टिपका, आपण ज्याला सर्कसपोरा, अल्टरनेरिया, कोलेटोट्रिकम, हे जे रोग जर तुमच्या बागेमध्ये नसतील, तर तुम्ही बागेला वेळ द्या आणि परिपक्व माल बाजारामध्ये घेऊन जा. क्वालिटी, कलर, शायनिंग, तर तुम्हाला निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तर हे का सांगतोय मी, कारण परिस्थिती तशी जाणवत आहे. मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल बाजारामध्ये तर भरपूर माल आहे, परंतु नाही मित्रांनो. डाळिंबाला 10-5 वर्ष तरी अजून मार्केट चांगले राहण्याची स्थिती दिसत आहे मित्रांनो. कारण का, मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे मित्रांनो. आणि चांगल्या मालाचा तर अतिशय कमी पद्धतीमध्ये या ठिकाणी पुरवठा होत आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगत आहे, तुमची बाग जर चांगल्या स्थितीमध्ये असेल तर हार्वेस्टिंगसाठी वेळ द्या. अजूनही 15 दिवसांनी तुम्हाला मार्केटची स्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, 6 महिन्याचा माल आहे हा. या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये फळांची साईज, कलर, क्वालिटी दिसत आहे मित्रांनो. या खराब वातावरणामध्ये आपण प्रॉपरली नियोजन करून या ठिकाणी आपली ही बाग टिकवलेली आहे मित्रांनो. तर बघा, आजचा हा व्हिडिओ फक्त बाजाराच्या सध्या स्थितीमध्ये काय चालू आहे याच्यासाठी केला होता, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा बऱ्यापैकी फायदा होईल. पण जर तुमची बाग खराब होत असेल आणि तुम्ही थांबायचा निर्णय जर घेत असाल, तर ते चुकीचा निर्णय होणार आहे मित्रांनो. कारण का, जर एकदा बाग खराब व्हायला सुरुवात झाली तर कितीही फवारण्या करा, कितीही औषधं मारा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिझल्ट मिळणार नाही. तुमची बाग अजूनही जास्त फवारे मारल्यामुळे झाडे ट्रेसमध्ये जातील आणि माल खराब होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मित्रांनो, आपल्या बागेमध्ये जर काही प्रॉब्लेम नसेल, आपली बाग जर अजून 8-10 दिवस थांबण्यासारखी जर असेल, तर आपण निश्चित थांबू शकता. किंवा जर खराब होण्याच्या स्थितीमध्ये असेल, तर मी तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड करणार नाही थांबा म्हणून. अजून नुकसान होण्यापेक्षा आलेला माल जो आपल्या हाती आहे, तो आपण काढलेला कधीही योग्य राहत असतो मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, आजची स्थिती सध्या खूप चांगली आहे बाजाराची आणि पुढेही चांगली राहणार आहे. जर आपल्या बागेमध्ये काही प्रॉब्लेम नसेल, तर 100% थांबा. या ठिकाणी तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आजची बाग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि इतरांनाही शेअर करा. मी पुन्हा एकदा आपली रजा घेतो. डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करतो आणि या ठिकाणी
थांबतो मित्रांनो. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.